आदम बल्डे के हाथों से, आदम बल्डे, आदम रशीद बल्डे, इनके हाथों से किया जाएगा यूसुफ भाई लांडगे का सत्कार। हेलो डीजे। ओके सर। सुरेख गोलंदाजी अक्षय पाटील, मॅन फ्रॉम अलिबाग, जबरदस्त गोलंदाजी. पहिलाच बॉल चांगला हाताळलाय रोहित भालेराव साडी. मोने या नावाने प्रसिद्ध खेळाडू अक्षय पाटील आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी करताना. मुकेश गायकर सेकंडला आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस ओरपीचा चेंडू हवेत खेळण्याची चूक इथे केले अल्पेश कातळकर. चेंडूच्या काळी करणार नाही चूक. रोहित भालेराव भोपळाई न फोडता मात्र येतील माघारी. येते त्यावेळेस या स्पर्धेची आतुरता तमाम क्रिकेट रसिकांना इकडच्या लागत असते. प्रत्येक आयकॉन खेळाडूला जो भारतभर क्रिकेट खेळतो पण रॉयल बोर्लीला येण्याचं स्वप्न त्याचं नक्कीच असतं. इतर रोहित मात्र बाद होत आहेत. राहुल न्यू बॅटरी इन होत आहेत. तिसऱ्या क्रमांकाला फलंदाजी करत अक्षय पाटील. जबरदस्त गोलंदाजी. पहिला बॉल निर्धाव यॉर्कर लेनचा चेंडू. दुसराही चेंडू आपल्याला वाढला. आमंत्रित केलं होतं फलंदाजाला मोठा स्ट्रोक खेळण्याचा. बॅटची बाहेरची कडा घेतली अल्पेश कातळकर. चांगला झेल टिपला मिड ऑनला, मिड ऑफला त्यांनी. पुढचा बॉल अक्षय पाटील, राहुल साडी. याही वेळेस खोल टप्प्याचा चेंडू. यावेळेस सरळ खेळला मिड ऑफला अल्पेश. इथं चेंडूवर वेगाने पहिले 3 चेंडू निर्धाव हाताळलेत. नाव आहे अक्षय पाटील, मॅन फ्रॉम अलिबाग. जबरदस्त गोलंदाजी करतायत. झैन एमसीसी सायगाव. थोडीशी खराब सुरुवात झाली इथे. पुढचा बॉल फुलटॉस, फक्त फ्लिक केलाय त्याला. 1 बाउंस चेंडू सीमा पार. धावा मिळतील 4. येतोय चौकार. डीजे लक्ष ठेवा मॅचवर. अक्षय पाटील, राहुल साडी. पुढचा बॉल आखो टप्प्याचा. इथे बॅकवर्ड पॉइंटला फसले. चेल होईल का? चांगला झेल टिपलाय. प्रति उत्तर दिले अक्षय पाटीलनी राहुलला. आणखी एक फलंदाज डगआउटच्या रस्त्याला. फलंदाज बाद होत आहेत. फलंदाजीला मागच्या मॅचचा फिनिशर नायाब ज्याच्या बॅटमधून षटकार आला होता. झेन एमसीसी 11 मान सायगाव साठी नायब झाले त्याचा बॅटिंगसाठी. राहुलनी चांगला सुरुवात केली होती. एक चांगला पॅडल स्वीप केला होता. दुसऱ्या वेळेस पुन्हा बॅकवर्ड पॉइंटला कट करण्याचा इरादा होता पण चेंडूने अतिरिक्त उसळी घेतली. छातीच्या वरून चेंडू खांद्याकडे आला त्यामुळे बाहेरची कडा घेतली. बॅकवर्ड पॉइंटला सोपा झेल टिपला. हे वैशिष्ट्य, ही वैविध्यता जर आहे ती गोलंदाज अक्षय पाटीलकडे. वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्या भातामध्ये अस्त्र आहेत. चांगल्या प्रकारची गोलंदाजी तो करू शकतो. त्याच्याकडे परफेक्ट फास्टर यॉर्कर आहे, स्लोवर वन यॉर्कर आहे. गती परिवर्तन करतो. चेंडू वर बोटर रोल करताना आपल्याला दिसतो. चेंज ऑफ पेस त्याच्याकडे आहे. चांगली गोलंदाजी अक्षय पाटील जिथे पाहायला मिळते. रोहित भालेराव असेल त्यानंतर राहुल असेल या दोघांना परतीचा इशारा दिलाय. यावेळेस खोल टप्प्याचा चेंडू. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. आदर्श चांगलं क्षेत्ररक्षण. एक सिंगल इथे मिळते. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होते. हे षटक थोडंसं पाहिलं तर
उमर 11 आरावीकडे झुकताना दिसलं, कारण पहिल्या षटकात दोन महत्वाचे बॅटर अक्षय पाटीलने माघारी पाठवलेत. रोहित भालेराव असेल, राहुल असेल, त्याला वेळ घ्यायची नाही. मागच्या मॅच मध्ये एका टीमला पेनल्टी मिळालेली आहे, हे लक्षात घ्यायचं. 20 मिनिटात तुम्हाला 4 षटक हाताळायचे. 16व्या मिनिटाला तुमचं चौथं षटक सुरू झालं नाही तर अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलच्या आत येईल, हे लक्षात घ्यायचं. उमर 11 आरावी संघाने गोलंदाजीसाठी निखिल पाटील, गोलंदाजीसाठी मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, सामनावीर. हाही मॅच तितक्याच ताकदीचा नक्की पाहायला मिळेल आपल्याला. दोन्ही संघ जर आपण पाहिले तर तुल्यबळ संघ, जबरदस्त गोलंदाजी फलंदाजी त्यांच्याकडे पाहायला मिळते. आता आतापर्यंत पहिल्या ओव्हरची टॉप स्टोरी राहिली की रोहित भालेराव हे 0वर बाद झालेत. ही अडचण आहे झेन MCC सायगाव संघाची. निखिल नायबसाठी बॅटची कडा घेतली. वाह, काय झेल टिपला अक्षय पाटीलने विकेटच्या माग. पहिल्या षटकात चेंडू हातात होते तेव्हा गोलंदाजीत कमाल. आता विकेटिंगला गेल्यानंतर विकेट किपरचा जबरदस्त झेल. नाव आहे अक्षय पाटील. परत आलेत, 3 विकेट गेलेत आतापर्यंत, ज्यामध्ये राहुलने फक्त 4 धावा केल्या, नायबनी 2 माघारी आलेत. आता बॅटिंगला गेलेत विकी मुंबईकर. याच्याही बऱ्याचशा आठवणी रॉयल स्पोर्ट्सच्या स्पर्धेमध्ये आहेत. 2 वर्षापूर्वी आपण पाहिले तर कम्मालीची फलंदाजी विकी मुंबईकर कडून पाहायला मिळाली होती. निखिल विकीसाठी आडव्या पट्ट्यात खेळण्याचा इरादा होता. स्ट्रोक कनेक्ट झाला नाही मिड विकेटला. क्षेत्ररक्षक येतात वेगाने. इथे धावाची संधी आहे. स्ट्राईक एंडला डायरेक्ट हिट झाला असता तर इथे विकी मुंबईकरला यावं लागलं असतं. मुकेशचं खराब कॉलिंग इथे पाहायला मिळेल. दोन्ही बॅटर एकाच क्रीज मध्ये, पॉपिंग क्रीज मध्ये पाहायला मिळाले होते. निखिल विकी मुंबईकर साठी धावसंख्या 2. विकीने आपलं खातं उघडलंय. झेन MCC सायगाव साठी मोठ्या धावा कराव्या लागतील या मॅच मध्ये. यावेळेस डाव्या एसटीच्या बाहेर पंच इशारा देत आहेत वाईट बॉलचा. गोलंदाजाला दंडित केले जाते. या सिंगलनी संघाची धावसंख्या 8 वर जाते. आता संपूर्ण मॅच जी जर पाहिली झेन MCC सायगाव साठी तर विकी मुंबईकर याच्यावर नक्की नजर राहील. प्रारंभी गेलेले मुकेश अजून एकही बॉल खेळण्याची संधी त्यांना मिळाली नाहीये. नॉन स्ट्राईकला आहेत. फटका चांगला आहे पण फटका बसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतील. झेल टिपलाय. विकी मुंबईकर सुद्धा माघारी परतलेत. सुरुंग लावलाय बॅटिंग लाईनअपला. फलंदाज बाद. एक फलंदाज माघारी येत आहेत. रोहित नंतर राहुल नंतर नायाब. आता विकी सुद्धा माघारी आलेत. झेन MCC सायगाव अडचणीत आहे. आता कोण तारणार ठरेल. आता न्यू बॅटर मैदानात झालेत. बॅन फ्रॉम सायगाव प्रसाद बटारे ह्याही खेळाडूची चर्चा सध्या आहे. खूप चांगलं क्रिकेट मुंबईमध्ये इथे खेळत आहेत.
इथे प्रत्येक वेळेस सायगाव ज्या ज्या वेळेस अडचणीत आलाय त्या वेळेस चांगलं काम केले, याही वेळेस चांगला खेळ करावा लागेल प्रसाद वटारेला. पाहूया कशा प्रकारचा खेळ. धावसंख्या तिथे स्थिर आहे 8. या धावसंख्येवर 4 गडी बाद झाले. जैन MCC सायगाव संघाची. आराबी चांगली गोलंदाजी करतात. पहिलं षटक अक्षय पाटील, त्यानंतर निखिल पाटील लेफ्ट मोर द विकेट. जबरदस्त गोलंदाजी प्रसादसाठी. पुढचा बॉल फटका चांगला आहे. प्रसाद वटारे आल्या समीर बाबा, वाह चांगला प्रयत्न, पण चेंडू सीमा रेषा पार. षटकार. आहे जबरदस्त खेळ त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस धावांचा वेग आता वाढवलाय. 14 धावा. निखिल पुढचा बॉल प्रसाद साठी. आणखीन एक फटका मोठा खेळायचा होता. इथे बॅटला डॉपेज लागले. क्षेत्ररक्षक पोहोचले नाही आहेत. एकच धाव इथे मिळेल प्रसादला. निर्जन स्थळी चेंडू पडलाय. 1 2 3 4 स्वतः निखिल सुद्धा तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला होता, पण इथे प्रसादला मिळेल जीवदान. एक धाव आणि धावसंख्या 15. शेवटचा चेंडू असलेल्या षटकातील निखिल पाटील. 15 धावा. बऱ्याच अंतराल नंतर मुकेशला स्ट्राइक मिळते. फटका चांगला खेळलाय आदर्श. वाह जबरदस्त क्षेत्ररक्षण. काय निर्णय येईल याच्याकडे लक्ष राहील. 2 धावा तद्वत मात्र पूर्ण केल्यात. लाईनमॅन काय आहेत पंच पाहतात लाईनमॅन कडे. चेक केलं जाईल कारण तिथे लाईनमॅन नाही आहेत. तिसरे पंच सुमित देशमुख सर, आपण कृपया डिसिजन पेंडिंग. तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत सुमित देशमुख सर आपल्याला पाहायला मिळतील. चेक केलं जाईल. क्षेत्ररक्षकाचा कुठे स्पर्श झालाय का बाउंड्री लाईनला. चेंडू अडवताना बाउंड्री लाईनला आदर्श आहे तिथे क्षेत्ररक्षक. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला. हेलो, उसी तरह हमारे सुरेश होटल वाले मालिक गजामामा अदगांव वाले यहाँ पहुंच चुके हैं. मैं रॉयल स्पोर्ट्स क्लब की तरफ से गजामामा का शुक्रिया अदा करता हूँ कि उन्होंने आके आज मोहब्बत का सबूत दिया. मैं रॉयल के स्टेज पे मौजूद है. मैं गजामामा का शुक्रगुजार हूँ. ऑनफिल्ड डिसिजनच द्यावं लागेल असं तिसऱ्या पंचांची मत आहे. क्लिअर एव्हिडन्स आपल्याकडे उपलब्ध नाही आहेत. 2च धावा ना सर. यस 2 धावा सेव्ह केलं इथे षटकार. चांगलं क्षेत्ररक्षण आदर्शचं. चांगलं क्षेत्ररक्षण आदर्श आपल्याला पाहायला मिळालं. दोन षटकानंतर 17 धावा. तिसरं षटक अर्थात श्रीवर्धनचा हार्दिक पांड्या. सतीश पाटील गोलंदाजी मार्कवर. बॅटची कडा घेतली विकेट किपरच्या वरून. गोशांकी क्षेत्रामध्ये सिंगल मिळेल प्रसाद वटारेला. संघाची धावसंख्या पुढे सरकेल 18 धावा. 4 विकेटच्या बदल्यात इथे ZNMCC सायगाव संघाची. तारणार फक्त आता प्रसाद वटारेकडे पाहिलं जाते सायगावकडून. या धावा किमान 40 45 50 वर नेतील का ही आशा लागली प्रसादच्या फलंदाजीवर अख्ख्या सायगावची. सतीश पाटील पुढचा बॉल प्रसाद साठी. पुन्हा एकदा फटका बसला. हवेत खेळलाय.
निर्जन स्थळीमध्ये चेंडू पडलाय. इथेही पुन्हा एक सिंगल मिळते प्रसादला. चांगली गोलंदाजी सतीश पाटील. सतीश पाटीलची खासियत आहे गेल्या काही वर्षात त्यांच्याकडून खूप चांगलं क्रिकेट श्रीवर्धनसाठी खेळलं जाते. जिथे आयकॉन खेळाडू फ्रेंड्स ग्रुप दिघीच्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजची मोटर बाईक सुद्धा या खेळाडूंनी जिंकले. सतीश पाटील चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते सातत्याने. यावेळेस गोलंदाजी करताना समोर असतील मुकेश. मॅच तिसऱ्या षटकात आले. मुकेशने आतापर्यंत एकाच चेंडूचा सामना केला. प्रारंभिक बॅटर केले होते. नॉन स्ट्राईक एंडला चेंडू खेळण्याची जास्त संधी त्यांना मिळाली नाही. थोडंसं फास्ट क्रिकेट घ्या. वेळेचं बंधन आहे. एका टीमला पेनल्टी आलेली आहे. अक्षय पाटील सांगतात डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक आहे त्याला आत घेतला पाहिजे. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाला डीप स्क्वेअर लेगला आता पाठवण्यात आलंय. का डावखुरा फलंदाज आलाय. विकेट किपरचं हेही काम असतं आपल्याला लक्षात येतं क्रिकेटमध्ये. हा सुरेख गोलंदाजी कोलर टप्प्याची. अल्पेश कातळकर येतात तिथे चेंडूने थोडंसं फसवलं होतं त्यांना. फंबल जरूर झाले पण 2 धावा इथे कंप्लीट करतात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट प्रसाद आणि मुकेशच्या दरम्यान पाहायला मिळते. या 2 धावांनी धावत संख्या 21 पाहायला मिळते. रॉयल फेस्टिवल 2024 ही स्पर्धा म्हटल्यानंतर तुम्हाला प्रचंड आनंद मिळतो या स्पर्धेमध्ये. पुढचा बॉल. याही वेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू. सुरेख गोलंदाजी करतायत प्रथमेश आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण चांगली फेकी. सिंगल फक्त मिळते. काय गोलंदाजी चालू आहे सतीश पाटीलची. झेन MCC सायगावसाठी आता प्रसादकडे डोळे लावून आहेत. धावा वाढवेल कोण. प्रसाद वटारे. खेळ चांगला करावा लागेल. संघाची धाव संख्या 22 फक्त पाहायला मिळते. तिसरं षटक मार्गस्थ असताना सतीश पाटीलचं. पुढचा बॉल. खोलवर टप्प्याचा हाही चेंडू. लगातार ब्लॉक हॉलची गोलंदाजी इथे पाहायला मिळते सतीश पाटीलची. जबरदस्त गोलंदाजी. सतीश पाटील. याही वेळेस खोलवर टप्प्याचा मागचे 4 चेंडू काय हाताळले सतीशनी. गोलंदाजी आवडली असेल आरावीवाले तर नक्की टाळ्या होतील का सतीश पाटीलसाठी. जबरदस्त गोलंदाजी. खुश केलं सतीश पाटीलनी. जे लकब जे नाव त्यांना दिले हार्दिक पांड्या. धावा संख्या या एक सिंगलनी 24 धावा. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि या षटकात सतीश पाटीलने अवघ्या 7 धावा दिल्या. कमालीची गोलंदाजी सतीश पाटीलची पाहायला मिळाली. मैदानात पाणी घेऊन जा इशारा आलाय. लक्ष द्या आयोजकांनी. इब्राहिम. आदर्श आलेत आता गोलंदाजीसाठी. शेवटचं महत्वाचं षटक आता हाताळण्यासाठी आदर्श आलेत. प्रसाद 10 धावांवर खेळत आहेत. त्या मॅचचा आनंद सुद्धा आमच्या सोबत सन्मान्य नबी शेखी घेत आहेत. रायगड स्पोर्ट्स पनवेलचे ओनर अफजल मेमन यांच्या समेत खास या स्पर्धेला प्रत्येक वर्षी भेट देतात. कारण ही स्पर्धा तशी आहे. ही स्पर्धा आकर्षित करते प्रत्येक क्रिकेट प्रेमीला. प्रत्येक क्रिकेट वेड्याला बोर्लीपर्यंत त्याची पावलं सहजच निकलतात. मग तो कुठे आफ्रिकेला राहोत, कुवेतला, कतारला राहोत, तो ही सुट्टी घेऊन बोर्लीत येतोच. कारण रॉयल फेस्टिवल त्यालाही पाहायची असते जवळून. शेवटचं षटक आदर्श. स्ट्राईकला आहे मुकेश. 3 चेंडूचा सामना केलाय. 5 धावा केल्यात मुकेशनी. हे शेवटचं षटक निर्णायक राहील या मॅचचं. याही वेळेस खोलवर टप्प्याची गोलंदाजी आज आरावी संघाने मला वाटतं नाश्ताचे यॉर्कर चेंडूचा केलाय. प्रत्येक बॉल आल्या आल्या यॉर्कर पाहायला मिळते. खोलवर टप्प्याची गोलंदाजी. जबरदस्त गोलंदाजी.
याच्या आधीची आपल्याला पाहायला मिळेल सतीश पाटील, आता आदर्श सुद्धा. यावेळेस मात्र चेंडू थोडा मागे राहिला, उर्फी चेंडू फेकून दिला, विकेट मांडला याच्यावरून. मुकेशच्या बॅट मधून हा षटकार. 6 धावा येत आहे, 6 धावा आणि संघाची धावसंख्या 30. ही धावसंख्या अशी जर 40च्या वर गेली तर हाही मॅच पाहण्यासारखा राहील, कारण त्याच ताकदीची गोलंदाजी झेन MCC सायगाव संघाकडे सुद्धा राहील. रोहित बालेराव, विकी मुंबईकर यांच्या हातात त्यावेळेस बॉल असेल, भले बॅटिंग फेल केली असेल, पण हे खेळाडू हार मानणार नाहीत. व्यवसाय क्रिकेटर आहे, रोजचं काम आहे. ज्या संघ मालकाने आपल्याला ज्या कामासाठी बोलवलंय, इतक्या लांबून आपण या स्पर्धेसाठी आलोय, आपला 100% तेही देताना दिसतील. यावेळेस फटका तितका चांगला नाही. क्षेत्ररक्षक आहे सतीश पाटील, थोडस बंबल त्यांचंही तिथं पाहायला मिळालं. सिंगल. इथे डगआउट मधून आवाज दिला जातोय की मुकेशनी जे सगळे चेंडू खेळले पाहिजे होते, दुसरी धाव धावली पाहिजे होती, पण प्रसादनी थांबवलं. प्रसादही चांगली बॅटिंग करतायत. एक षटकार त्याच्याही बॅटमधून खातं उघडलं होतं त्यांनी षटकाराने, पण नंतरच्या 4 चेंडूत मात्र 4 सिंगल पाहायला मिळाली प्रसादची. क्षेत्ररक्षणात बदल सातत्याने केला जातोय इथे. षट मिड ऑफला एक क्षेत्ररक्षक आहे. टीप एक्स्ट्रा कव्हरला प्रथमेश, लॉंग ऑनला समीर बाबा आपल्याला पाहिलं, निखिल मिड विकेटला. पुढचा बॉल, फटकाही फसलाय. आता नाराजी रोहित बालेरावची डगआउट मध्ये दिसते. मागच्या चेंडूवर का 2 धावा धावायला तो सांगत होता, स्ट्राईक घ्यायला मुकेशला. हे लक्षात आलं नाही. प्रसाद माघारी आला. स्ट्राईक आता मुकेशकडे राहणार नाही. न्यू बॅटर स्ट्राईकला जातील, नाबाय मनसूर. मनसूर, महत्वाचे काही चेंडू शिल्लक आहेत या षटकातील, धाबा कराव्या लागतील. धाबा झाल्यात 31 या षटकात आल्या 7 धाबा 4 चेंडूच्या माग. चांगली गोलंदाजी आदर्शची आपल्याला पाहायला मिळते. प्रसाद वाटारेला त्यांनी माघारी पाठवलं, पण आज प्रसादनी धावा जेव्हा येत नव्हत्या तेव्हा धावांची सुरुवात करून दिली होती प्रसादनी.
विपक्ष साजिद 11 थळ. मी मगाशी सुद्धा म्हटलं होतं की इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं अपेक्षित असतं. सामन्याचा एक मोमेंटम असतो, एक रिदम असतो. सो प्लीज दोन्हीही संघ नायकांना पुन्हा एकदा नम्रपणे विनंती करतोय की आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यावं. साजिद 11 थळ विपक्ष अली 11 नागाव या दोन संघादरम्यान यानंतरचा क्वार्टर फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. साजिद 11 थळ संघाचे कर्णधार इथे आलेले आहेत. अली 11 नागाव संघाचे कर्णधार. चला आपण लवकरात लवकर टॉस करा. अली 11 नागाव कर्णधार. अली 11 नागाव संघाचे कर्णधार. चला लवकरात लवकर आपण टॉस करण्यासाठी या. सामना सुरू होतोय. चलिए दोस्तों, मैच शुरू हो चुका है. या गणेश भाऊ मराठे खास मॅच पाहायला पुण्यावरून आलेत, त्यांनाच आपण टॉस साठी देखील घेऊ इकडे. आणि इकडे मॅचही सुरू आहे आणि एक चांगला कॅचही पकडला जातोय. मी अब्दुल भाई या, नबील भाई या, गणेश भाऊ आपण या. सगळ्यात महत्वाचं म्हणजे यानंतरच्या मॅचवर अख्ख्या रायगडचं लक्ष लागलंय. ओमकार केणी आणि त्यांच्या विरुद्ध सुमित डेकळे ही मॅच होणार आहे. कॉइन आहे कोणाकडे तो? चला मॅच टॉस केला जातोय. गणेश भाऊ मराठे यांना विनंती आहे नबीलबाईंच्या उपस्थितीमध्ये. काय निर्णय असतील? फिल्डिंग करण्याचा निर्णय. टॉस जिंकलाय अली 11 नागाव. एक चांगली मॅच होईल. जाऊयात या मॅचच्या दुसऱ्या डावाकडे. आवाज त्या ठिकाणी असेल यासीन मर्चंट सरांचा. धन्यवाद. तो दोस्तों, रोहित भालेराव अपना निजी पहला ओवर लेके आए हैं. पहली 2 गेंदें बिंदी और एक सफलता अपने नाम की है. 3 गेंदें हो चुकी है. जी हाँ, समीर बाबा ओवर पिच गेंद थी, उसे ऑन द राइज खेला था. मिड ऑन के ऊपर से लॉन्ग ऑन खाली था. गेंद सीमा रेखा के बाहर. 1 बाउंस चौका. समीर बाबा ने अपना अकाउंट ओपन किया, उसी के साथ अपने टीम का भी खाता खोला है. इस चौके की सहायता से 4 रन 1 विकेट के नुकसान पर 33 रनों की जरूरत जीत हासिल करने के लिए उमर 11 अरावी, जैन एमसीसी साइगाव जो कि गेंदबाजी कर रही है. रोहित भालेराव की अगली गेंद ऑफ स्टंप के बाहर जाने वाली गेंद का पीछा किया था. स्क्वायर कट करने की कोशिश कर रहे थे मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं. सीधा विकेट कीपर के दस्तानों में बिंदी गेंद. रोहित भालेराव ने 30 गज के दायरे में कमाल कर दिया है. पहली 5 गेंदों में वर्चस्व स्थापित किया है बल्लेबाजों के ऊपर. जी हां, इसमें तब फ्लिक करना चाहते थे और यहाँ पे 2 खिलाड़ियों में अनबन. यहाँ पे एक ओहो, अब यहाँ पे क्या होगा? जी हां, अंपायर जी ने रोका है समीर बाबा को. क्या ये विकेट डेड हो चुका है या रनआउट है? थर्ड अंपायर अब फैसला करेंगे, क्योंकि हमने देखा कि वहां पे कुछ न कुछ गड़बड़ हो चुकी है जरूर.
मगर वो क्या है एक्चुअली वो तो अब तीसरे अंपायर ही बता सकते हैं। रन चुराना चाहते थे निखिल पाटिल। समीर बाबा बिल्कुल निखिल के ऊपर देख नहीं रहे थे, गेंद के ऊपर ध्यान था और दोनों भी बल्लेबाजों में थोड़ी सी अनबन और यहाँ पे कॉल सही नहीं था। समीर बाबा वहां पे पहुंचे तब तक स्टंप तो उखाड़ दिए गए थे, मगर क्या उसके पहले ही अली 11 के कर्णधार अली 11 नागांव टीम के कैप्टन से मेरी गुजारिश है फौरन हमसे संपर्क करें। तीसरे अंपायर अब यहां पे मुआयना करते हुए आउट करार दिया है अंपायर जी ने। समीर बाबा मैदान से बाहर। ये दूसरा झटका अक्षय पाटिल अर्थात मोने आउट होने के बाद अब ये दूसरा झटका लग चुका है अरावी को। हालांकि जीतने के लिए मात्र 33 रनों की जरूरत, 8.25 के औसत से यहाँ पे रन बनाने हैं, मगर उसके लिए भी रोहित भालेराव ने पहले ओवर में खासा प्रभावित किया। मात्र 4 रन खर्च किए रोहित भालेराव ने अपने पहले ओवर में, एक सफलता अपने नाम की और उसी के साथ रनआउट के रूप में और एक विकेट, यानी कुल मिला के 2 विकेट पहले ओवर में। समीर बाबा और मोनिया आउट होने के बाद अब इन 2 बल्लेबाजों के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी है यहाँ से। इसी बीच नए गेंदबाज आए हैं राहुल, अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके जीतने के लिए 33 रनों की जरूरत। 4 ओवर का ये मुकाबला, अब 18 गेंदें बची है और 18 गेंदों में जीतने के लिए यहाँ से 29 रनों की जरूरत। हालांकि जितना दिखता है आसान, उतना आसान होता नहीं है। ये क्रिकेट का खेल बहुत मुश्किल है इसे समझना। जी हाँ, आउटसाइड दी ऑफ स्टंप, पहली ही गेंद पर राहुल भटकते हुए अंपायर साजिद सर का वाइड का इशारा, वाइड के रूप में 1 अतिरिक्त रन और रनों की संख्या में इजाफा। 5 रन स्कोर कार्ड पर, 2 विकेटों के नुकसान पर। सतेश पाटिल स्ट्राइकिंग एंड पर। जी हाँ, उड़ाया है सतेश ने मिड विकेट के ऊपर से, जस्ट शॉट ये गेंद थी, बैकफुट पर गए, क्रीज की गहराई का इस्तेमाल किया और जोरदार प्रहार किया है। किसी भी फील्डर के लिए कोई मौका नहीं, 6 रन। इस छक्के के सहायता से रनों की संख्या में उछाल यहां पे नजर आता हुआ। 11 रन स्कोर कार्ड पर। फिर से एक बार जोरदार प्रहार किया है, हाफ ट्रैकर गेंद थी, सही नसीहत और वही नतीजा, बैक टू बैक मुसलसल ये दूसरा छक्का सतेश के बल्ले से। यही वो खिलाड़ी है जिस खिलाड़ी ने दिघी के मैदान पर मैन ऑफ द सीरीज का खिताब अपने नाम किया था और एक बाइक जीतकर बहुत ही चर्चा में आए थे। एक ऑलराउंडर की हैसियत से इस खिलाड़ी ने अपनी पहचान बनाई है, दबदबा निर्माण किया है। नाम है सतेश पाटिल, मैन फ्रॉम श्रीवर्धन, अरावी टीम से बिलोंग करते हैं, उसी गांव से यहाँ पे खेलते हैं। मगर देखिए टीम संकट में थी और संकट मोचक बनकर, क्योंकि थोड़ी देर के लिए यहाँ पे दिलों की धड़कनें जरूर बढ़ी थी, उसे अब दूर किया है सतेश ने। फिर से एक बार हुक किया है, इस मर्तबा बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में कैच लपकने का मौका हो सकता था। जोरदार प्रयास तो किया था मगर गेंद उनके हाथों को ब्रश करती हुई सीमा रेखा के बाहर। 4 रन के लिए लगातार 3 गेंदों में 3 बड़े स्ट्रोक यहाँ पे देखने को मिले सतेश के बल्ले से। पलक झपकते ही मात्र 3 गेंदों में यहाँ पे पदड़ा भारी कर दिया है। उमर 11 अरावी अब यहाँ पे संकट से दूर आ चुकी है, क्योंकि 21 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं और अब जीतने के लिए मात्र 12 रनों की जरूरत। पहले ओवर में रोहित भालेराव ने जिस अंदाज के साथ गेंदबाजी की, उस वक्त ऐसा लग रहा था कि यह आसान नहीं होगा। ये लीजिए, सतेश बिल्कुल रुकने का नाम नहीं ले रहे हैं,
वेरी वेल डन सतीश, ये तो लाजवाब करारा जवाब था। क्या कमाल का ये स्ट्रोक था। हालांकि पहले मन बना लिया था बैक फुट पर खेलेंगे, उसके बाद मन बना लिया फ्रंट फुट पर खेलेंगे। अजीबोगरीब हरकत तो नजर आई, मगर क्या एडजस्ट किया अपने आप को। वेरी वेल डन सतीश। ये होता है दोस्तों सही मायनों में कलात्मक क्रिकेट। जी हाँ, ये लीजिए बैडमिंटन स्ट्रोक देखने को मिला। लालच बहुत ही बुरी बला है सतीश, लालच में फंस गए और ये अपना कीमती विकेट सतीश ने फेंका है, ऐसा ही मैं कहूंगा। बहुत ही अच्छी टच में नजर आ रहे थे, कोई जरूरत नहीं थी, बिल्कुल ये गेंद छक्के के लायक नहीं थी और फिर भी उन्होंने जोरदार प्रयास तो किया, ताकत के साथ उस गेंद को सीमा रेखा के बाहर पहुंचाने की कोशिश की, मगर मिस टाइम कर गए। गेंद बल्ले के सिरे पे लगी, तकरीबन स्टिकर पर लगी थी और इसी वजह से लॉन्ग ऑन में विकी मुंबई करके हाथों में पकड़े गए। ये तीसरा झटका लगता हुआ 27 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं और जीतने के लिए अब मात्र 6 रनों की जरूरत। एक गेंद अभी भी इस ओवर की आना बाकी है। राहुल इस ओवर में काफी खर्चीले साबित हुए हैं, बहुत महंगे। 3 छक्के और 1 चौका इस ओवर में हमें देखने को मिला, उसी के साथ एक वाइड गेंद भी थी और इसी वजह से इसी ओवर में मैच उनके हाथों से बहुत दूर जा चुका है। क्या यहाँ पे कुछ करामात हो सकती है, कुछ जादू हो सकता है? क्या यहाँ पे मैच फिर से एक बार पलट सकता है? फुल टॉस गेंद थी मगर लॉन्ग ऑफ में खेला है विकी मुंबई कर वहाँ पे तैनात। बहुत ही बढ़िया फील्डिंग और मात्र 1 ही रन यहाँ पे मिलेगा। मगर अराबी टीम को अब 1-1 रन भी आसानी के साथ इस मैच को जितवाने में काफी हो सकता है, क्योंकि रनों की संख्या हो चुकी है 28 रन और अब जीतने के लिए मात्र 5 रनों की जरूरत। इस ओवर में राहुल ने खर्च किए हैं 24 रन, पहले ओवर में आए थे मात्र 4 रन। विकी के हाथों में गेंद, क्या यहाँ पे जादू करेंगे विकी? 1-2 विकेट चटकाते हुए क्या मेडन ओवर करेंगे? ऐसा ही कुछ करना होगा, एक्स्ट्रा ऑर्डिनरी काम अगर करोगे तो ही मैच में वापसी हो सकती है। जी हां, पहली गेंद पर हवा में उछाल कर खेलने की कोशिश, पकड़े गए, लॉन्ग ऑन की दिशा में सीधा हाथों में खेले। पिट्टू बैक टू द पैवेलियन। प्रथमेश, हालांकि उनका नाम मगर पिट्टू नाम से पहचाने जाते हैं, हालांकि कुछ दोस्त कहते हैं पिट्टू नहीं पट्टू है, तो पट्टू मैदान से बाहर। पट्टू ने थोड़ी सी जल्दबाजी की है, हवा में खेलने की कोई जरूरत नहीं थी, सिंगल और डबल से भी आपकी टीम जीत सकती है। अपने आप पर कंट्रोल करना होगा। 1-1 रन 2-2 रन भी बहुत मायने रखते हैं। हर वक्त आपको चौका या छक्का नहीं मिलेगा, मेरिट के साथ आपको खेलना होगा, ये आदत आपको लगानी होगी। मगर 4 ओवर के मैच में हर बल्लेबाज की मानसिकता ये हो चुकी है कि हर गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक ही आना चाहिए और उसी के लिए वो तैयार होते हैं और इसी वजह से कभी कभी स्लोअर वन पे लेग कटर, ऑफ कटर के ऊपर जोरदार प्रहार करने की कोशिश में चूक जाते हैं। गेंद बल्ले के किनारे पे लगती है, गेंद हवा में जाती है और यही यहाँ पे नजर आया। इसी बीच नए बल्लेबाज सुदेश, क्या सुदेश भी बड़े स्ट्रोक के लिए जाएंगे? क्या यहाँ पे सिंगल निकाल कर अपने आइकॉन खिलाड़ी निखिल पाटिल, जो कि अलीबाग तहसील से बिलोंग करते हैं, कावाड़े जी हाँ, जड़ में डाल दिया था उस गेंद को, मगर बहुत ही खूबसूरती के साथ खेला, मिड ऑन के ऊपर से और लॉन्ग ऑन के बीचों बीच। ये होता है कैलकुलेटिव क्रिकेट, माप तोल कर खेला हुआ ये स्ट्रोक था सुदेश का, बहुत ही बढ़िया स्ट्रोक था सुदेश। अगली गेंद फिर से एक बार विकी, ओहो, शायद यहाँ पे रनअप में कुछ दिक्कत पेश आई है विकी को। रनों की संख्या हो चुकी है 29 रन। विकी बाएं हाथ से राउंड विकेट करते हुए, जी हाँ, हाफ ट्रैकर गेंद थी, उसे पुल करने के प्रयास में चूक गए थे, मगर ये देखिए मिस फील्डिंग, बॉडी लैंग्वेज यहाँ पे साफ बताते हुए झलक रही है बॉडी लैंग्वेज कि ये मैच उन्होंने पूरी तरीके से खो दिया है। मगर मैं कहूँगा कि यहाँ से भी आप जीत सकते हो, आपको जज्बात आपके सही रखने होंगे। जी हाँ, ये देखिए
बहुत ही शानदार ये चाइनामन हमें देखने को मिला। निखिल पाटिल जैसे बल्लेबाज को पूरी तरीके से चौंका दिया है। आंखों में धूल झोंकी है। लेग स्टंप के बाहर वाली गेंद को स्वैप करने की कोशिश में चूक गए और गेंद बाहर की तरफ निकालने में कामयाब रहे थे। गेंद ने बल्ले का हल्का सा किनारा लिया और सीधा विकेट कीपर के हाथों में। एक बड़े बल्लेबाज मैदान से बाहर। निखिल पाटिल आउट होने के बाद नए बल्लेबाज आदर्श वागरन गांव से बिलोंग करते हैं ये दोनों भी खिलाड़ी, निखिल पाटिल और आदर्श पाटिल। आदर्श भी नौजवान खिलाड़ी है, युवा खिलाड़ी है, उभरते हुए खिलाड़ी है। इस खिलाड़ी के नाम पर भी अनेक विक्रम कायम है। हाल ही में अलीबाग तहसील में एक बड़ा टूर्नामेंट हुआ था फकीरपाड़ा के मैदान पर। वहां पे एक ही ओवर में उन्होंने 5 छक्के और एक चौका लगाकर सनसनाटी मचा दी थी। वही खिलाड़ी है आदर्श पाटिल। मगर विकी मुंबईकर ने इस ओवर में काफी प्रभावित किया है। 5 गेंदों में मात्र 3 रन खर्च करते हुए 2 बल्लेबाजों को चलता किया। यानी हम यहां से भी जीत सकते हैं, इस तरह का जज्बा होना बेहद जरूरी। ढीले हाथों के साथ ढकेला बैक टू द बॉलर। रन आउट करने की कोशिश विकी की, मगर देखते देखते यहां पे ओवर की समाप्ति। देखिए एक गेंद अभी भी आना बाकी है। एक गेंद अभी भी आना बाकी है। 5 गेंदें हो चुकी है। 5 गेंदों में जी हां, हवा में खेलने पर मजबूर तो किया है। आदर्श पाटिल ने खेला है उसे स्क्वायर लेग और मिड विकेट के बीच में और इसी ओवर में ये तीसरा झटका दिया है। ये एटीट्यूड और ये अप्रोच और इस तरह का जुनून और जज्बा होना चाहिए। देखिए क्या कमाल की गेंदबाजी की है। यहां से भी हम जीत सकते हैं। दोस्तों इस तरह के कारनामे जब अंजाम दोगे तो ही आपके चर्चे होंगे और आपका एक दबदबा निर्माण होगा। इसके पहले जो क्रिकेट होता था 16 ओवर का, 12 ओवर का, 8 ओवर का, 6 ओवर का, वहां पे सतीश शेट्टी ऐसे गेंदबाज थे, अजीत पुत्रन ऐसे गेंदबाज थे जिन्होंने बहुत मर्तबा 6 गेंदों में 2 रन, 6 गेंदों में 1 रन, 3 रन ऐसे बचाए हैं। तो जिस तरह से उन्होंने अपने नाम को चमकाया, आपका भी नाम चमकेगा, मगर आपको भी उसी तरह से कारनामा अंजाम देना होगा। 6 गेंदों में 2 रनों की जरूरत। अगर 2 रन यहां पे सेव करते हैं तो सोचो कितने सालों तक आपका ये परफॉर्मेंस याद किया जाएगा। और इसी वजह से कभी भी हार नहीं माननी चाहिए, अंतिम क्षणों तक लड़ना चाहिए। एक एक रन के लिए 2 रनों की जरूरत। 6 गेंदे 2 रन। 6 गेंदों में 2 रन आपको बनाने हैं। कंपलसरी आपको 2 रन बनाने होंगे, तभी आपकी जीत मुकम्मल हो सकती है। और ऐसे बहुत सारे गेंदबाज हैं जिनका मैं नाम बता सकता हूं कि जिन्होंने 6 गेंदों में 2 रन बचाए हैं और अपनी टीम को जीत दिलाई है। अभी अभी मैंने नाम बताया था बहुत सारे गेंदबाजों का। जी हाँ, इस मर्तबा हवा में खेला हुआ गैप शॉट है, बिल्कुल वहां पे कोई भी फील्डर मौजूद नहीं है। आसानी के साथ 2 रन मिलेंगे और इसी के साथ ये मैच जीत लिया है बल्लेबाजी करने वाली टीम उमर 11 आरावी ने। बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक। हेलो, इस मैच का मैन ऑफ द मैच